नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्र MBA सीईटीसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर आजचं सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं तितकंच गरजेचं आहे. सो त्यासाठी आज आपण बघणार आहोत लॉजिकल रिझनिंग जो सगळ्यात जास्त वेटेज असणारा युनिट आहे. त्यावरती मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात आणि अशा प्रश्नांना कसं सोडवायचं आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल तर हा सेशन शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET साठी सिरियसली प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं MBA CETचं पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन्स असणार आहेत. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबवता येणार नाही. कंटिन्यूमध्ये कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबत टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामिनेशनचा फील येणार आहे. राईट. त्यासोबतच जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रश्नांची ओळख होण्यासाठी MCQ सिरीजचे PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. सो ओव्हरऑल तुमचं पूर्ण प्रिपरेशन जे आहे ते एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंडर होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं प्रिपरेशन अगदी बूस्टअप होणार आहे. तर येत्या 26 जानेवारीपासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. दिलेल्या नंबरवरती आजच WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि हे बॅच जे आहे ते जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय. प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचा आहे. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. हा आहे तुमचा पहिला प्रश्न. नंबर सिरीजचा आहे. बघा यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की 18, 36, 54, 72 आणि या क्वेश्चन मार्कच्या जागी काय असणार आहे. त्याच्यानंतर 108 आलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर डिफरन्स अगोदर काढायचं म्हटलं तर 18 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 36 होतील, तर आपल्याला 36 मायनस 18 करावे लागतील. बरोबर आहे. तर 18 उत्तर येणार आहे. करेक्ट. त्यानंतर 54 आहे. 54 मायनस आपण 36 केलं तर किती उत्तर यायला पाहिजे. आता 4च्या ठिकाणी आपल्याला 14 करावे लागतील. 14 मधून 6 जर गेले तर उरतात 8. या ठिकाणी 5 मधला 1 गेलेला, इथे राहिले 4. 4 मधून 3 गेले की 1 उरतात. म्हणजे इथेही 18 आहे, इथेही 18 आहे. त्यानंतर आहे 72. तर 72 मधून आता आपल्याला 54 मायनस करायचे. तर किती होतात बघा. 2 ला आपण 12 करूया. ठीक आहे. 12 मधून 4 गेले 8 उरतात. इथे राहिले 6. 6 मधून 5 गेले 1 उरतो. इथे सुद्धा 18. याचा अर्थ काय बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जी संख्या आहे याच्यामध्ये 18चा गॅप आहे. ठीक आहे. इथे इथे सुद्धा 18चा गॅप आहे. मग इथे जर आपण 18 ऍड केले, म्हणजे 72 मध्ये जर 18 ऍड केले तर बघा काय होतं. 72 प्लस 18 जर आपण केलं, 8 आणि 2 10 होतात 0. एक हातचा आला 7 आणि 1 8 आणि 1 9 होतात. 90 यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे राईट आन्सर आहे याचा ऑप्शन बी, 90. ठीक आहे. आता 90 मध्ये तुम्ही काय करा, 90 प्लस 18 जर केलं तर 108 येतं का बघा. 8 0 8 9 आणि 1 10 बरोबर 108 याचं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन बी 90 इथे राईट आन्सर आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 8 15 24 आणि 35 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. बघा 3 8 15 24 35 यामध्ये जर तुम्ही गॅप शोधला है ना, गॅप बघा सगळ्यात आधी नंबर सिरीज मध्ये गॅपच शोधायचा असतो. गॅप जर असेल तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये कळतं की ते प्लस केलेला आहे, मायनस केलेला आहे, यामध्ये वर्ग आहे की वर्गाची ऍडिशन केलेली आहे, की घन आहे, घन ऍड केलेला आहे की घन मायनस केलेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला गॅप मधून व्यवस्थितपणे कळतात. त्यामुळे गॅप अगोदर काढून घ्यायचे. बघा 3 आणि 8 मध्ये कितीचा गॅप आहे, 5चा गॅप आहे. बरोबर आहे. त्यानंतर 15 आणि 8 मध्ये कितीचा गॅप आहे, 7चा गॅप आहे. करेक्ट.
15 आणि 24 मध्ये कितीचा गॅप आहे? 9चा गॅप आहे. 24 आणि 35 मध्ये कितीचा गॅप आहे? 11चा गॅप आहे. मग 35 आणि क्वेश्चन मार्क मध्ये सुद्धा 13चा गॅप असायला पाहिजे, है ना? हा सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे. मग 35 मध्ये 13 जर मिक्स केले तर जी संख्या येणार आहे ते ऑप्शन मध्ये आहे का चेक करायचंय. ठीक आहे. 35 प्लस 13 जर आपण केलं, 5 आणि 3 8 होता, 3 आणि 1 4 होता, 48. 48 ऑप्शन मध्ये आहे का? येस, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. 48 ऑप्शन बी आपलं राईट आन्सर आलेला आहे. पुढील प्रश्न जो आहे तो आहे आपला लेटर सिरीज वरती आहे. बघा, जेव्हा पण अल्फाबेटिकल सिरीज जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामध्ये एक गोष्ट आपल्याकडे नेहमी असणं गरजेचं आहे, ते म्हणजे अल्फाबेट्स आणि नंबरचा चार्ट. जसं की इथे मी घेतलेला आहे. आता हा चार्ट तुम्हाला रफ मध्ये काढायचा आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला तर मिळणार नाहीये तो, त्यामुळे रफली तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे. कारण बघा, अशा प्रश्नामध्ये याची खूप हेल्प होते. काय हेल्प होते तर बघा, प्रश्न अगोदर ओळखून घेऊया, समजून घेऊया, त्यानंतर याचा फायदा आपल्याला कसा होईल या चार्टचा ते पाहूया. ठीक आहे. बघा, बी आणि डी दिलंय, ई जी दिले, एच जे दिले, के एम दिले. जर तुम्ही अल्फाबेट मध्ये एक एक वर्ड घ्याल, डिटेक्ट कराल, तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. आता एक एक बघा, असे दोन दोनचे आकडे जर आले, दोन दोनचे जर अल्फाबेट्स आले, तर तुम्हाला एक एक घ्यायचं. म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. त्याच्यानंतर सेकंड अल्फाबेट कडे जायचं. मग हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे. तर आपण इथून सुरुवात करूया. बी. ओके. बी आहे, 2 नंबरचा ई आहे, 3 नंबरचा एच आहे आणि 4 नंबरचा आहे तुमचा के, है ना? प्रत्येक ठिकाणी 2-2चा गॅप आहे. बघू शकता तुम्ही, प्रत्येक ठिकाणी 2-2चा गॅप आहे आणि त्याच्यानंतर तिसरा जो अल्फाबेट येईल तो घेतलेला आहे. सिमिलरली सेकंड अल्फाबेट मध्ये पहिला डी आहे. ठीक आहे. पहिला जो आहे तुमचा डी घेतलेला आहे, त्याच्यानंतर घेतलेला आहे तुमचा जी घेतलेला आहे, त्याच्यानंतर जे घेतलेला आहे आणि जे च्या नंतर घेतलेला आहे एम. राईट? म्हणजे 2-2च्या गॅपनेच घेतलेला. तर 2 गॅप ठेवून जर म्हटलं तर आपल्याला इथे पी यायला पाहिजे. म्हणजे सेकंड ठिकाणी पी यायला पाहिजे. 1 आणि 2 असं घेतलं तर सेकंड पी यायला पाहिजे. आणि आपल्या पहिल्या अल्फाबेट्स नुसार, जसं की पहिले इथे 2 गॅप आहे बी, नंतर 2 गॅप ठेवून डी आपला ई घेतलेला आहे. तसंच 2 गॅप ठेवून एच घेतलेला आहे. तसंच 2 गॅप ठेवून के घेतला आहे. तर तसंच 2 गॅप ठेवून आपल्याला एन घ्यावं लागेल. मग या ठिकाणी एन आणि पी यायला पाहिजे. मग ऑप्शन मध्ये एन आणि पी आहे का? येस, ऑप्शन ए जो आहे तो एन आणि पी हा अल्फाबेट दर्शवतो आहे. समजलं? आता हे कसं पॉसिबल झालं? जर आपल्याकडे हा चार्ट नसता तर हे इतक्या क्विकली आपल्याला सोडवता आला असतं का? हे सुद्धा विचार करा. त्यामुळे असा जो चार्ट आहे, ABCD EFGH असं झेड पर्यंत तर आपल्याला माहिती असतात. ऑब्वियस आहे, लहानपणीच आपण शिकलेलो आहोत. मग A to Z काढून घ्यायचं आणि प्रत्येक अल्फाबेटच्या खाली त्याचा नंबर द्यायचा आहे. 1 2 3 4 असे 26 अल्फाबेट्स असतात. तर 1 ते 26 पर्यंत नंबर द्यायचे आहेत. त्यानंतर असा प्रश्न आला की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये तो सोडवता येतो. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, की आता यामध्ये जर तुम्ही गॅप शोधायला गेलात तर हा प्रश्न तुमचा वेळ खाणार आहे. बघा, कारण का? कारण इथं ऍडिशन झाले, परत सबट्रॅक्शन झाले, परत ऍडिशन, परत सबट्रॅक्शन झालेलं, मग इथे ऍडिशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग ते काय संख्या यायला पाहिजे ते आता आपण पाहूया. ठीक आहे. बघा, 5 10 9 18 17 केलेला. तर 5 आणि 10चा काय संबंध आहे? तर 5 गुणिले 2 केलं तर 10 होतं, है ना? परंतु त्याच्यानंतर 9 आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय? -1 झालेला आहे. त्याच्या पुढे बघा मग काय झालेलं आहे. 9 आणि 18 मध्ये 9 गुणिले 2 केलं तर 18 होतं आणि त्याच्या पुढे 17 आहे, म्हणजे -1 केलेलं आहे परत. मग त्याचनुसार जर केलं 17 गुणिले 2 34, है ना? मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 34 आलं पाहिजे. 34 आहे का? येस, ऑप्शन बी इथे बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन बी 34 इथे करेक्ट आन्सर आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला तर विचारले नाहीये, त्याच्या पुढे विचारलेलं असते तर -1 तिथे काय आलं असतं? 33 आलं असतं. ठीक आहे. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी 34. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे या ठिकाणी. संख्या दिलेली आहे 4 9 16 25 क्वेश्चन मार्क आणि 49. जर तुम्ही व्यवस्थितपणे याच्याकडे लक्ष देऊन बघाल तर हे काय आहे ते तुम्हाला दिसेल, है ना? तुम्ही जर तुमच्या प्रिपरेशन मध्ये सर्व संख्यांचे वर्ग जर पाठ केलेले असतील तर तुम्हाला हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीत येणार आहे. कारण का? कारण हे सर्व जी संख्या आहेत हे सर्व वर्गच आहेत. 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, है ना? 7चा वर्ग. तर इथे कुठला राहिला? 6चा वर्ग. मग 6चा वर्ग काय? 6 गुणिले 6 काय होतं? 36 होतं. 36 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी बरोबर आहे. सो
असे प्रश्न सोपे तुम्हाला तेव्हाच वाटू शकतात जेव्हा तुमचं प्रिपरेशन झालेलं असेल. प्रिपरेशन काय, आता अशा संख्येच्या प्रश्नांसाठी तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत, तुम्हाला वर्ग माहिती पाहिजेत, घन माहिती पाहिजेत. मग तसे प्रश्न आले की ते तुम्हाला अगदी सोपे वाटणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे प्रिपरेशन इज द की. प्रिपरेशन व्यवस्थित झालं की सगळे सोपे प्रश्न वाटायला लागतात. पुढचा प्रश्न बघा, दिसायला तर असा अवघड वाटतो आहे, बट अगदी सोपा प्रश्न आहे बघा. इथे दोन दोन संख्या दिलेत, 1, 3, 5 आणि 7. त्यासोबतच दोन अंकी संख्या आहे 50, 47, 44. ठीक आहे. आता 1 आणि 3 मध्ये बघितलं तर एक एक संख्या सोडलेली आहे, म्हणजे जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं आहे. ठीक आहे, मग 1 घेतलेला आहे, 2 सोडलेला आहे, 3 घेतलेला आहे, 4 सोडलेला आहे, 5 घेतलेला आहे, 6 सोडलेला आहे, 7 घेतलेला आहे. ठीक आहे. तसंच जे दोन अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, 50 अगोदर घेतले, त्यामध्ये 3 मायनस केले 47, परत 3 मायनस केले 44, आता परत 3 मायनस केले तर 41 यायला पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी दोन अंकी संख्या यायला पाहिजे, नंतर इथे एक अंकी यायला पाहिजे. मग दोन अंकी संख्येच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग दोन अंकी संख्या ती कुठली असायला पाहिजे, तर ऑब्व्हियस आहे 41 असायला पाहिजे. 41 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन डी 41 हा इथे राईट आन्सर आहे. ठीक आहे, अगदी सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेटिकल आहे, त्यामुळे आपल्याला हे चार्ट जो आहे तो कंपल्सरी लागणारच आहे. ठीक आहे, त्याशिवाय आपल्याला व्यवस्थितपणे कमी वेळेत सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये सोडवता येणार नाही. आता बघा, 3 अल्फाबेट्सचे आपल्याला काय दिलेले आहेत, एक दिलेले आहेत, म्हणजे 1, 2, 3 आणि ते चौथा सुद्धा जो पार्ट असणार आहे तो सुद्धा 3 अल्फाबेटचाच असणार आहे. ठीक आहे, मग एक एक करून करायचं आहे आपल्याला. जसं की इथे आहे ए, दुसऱ्या पार्टमध्ये पहिला जो अल्फाबेट आहे तो आहे बी, तिसऱ्या पार्टमध्ये पहिला अल्फाबेट सी. ठीक आहे, म्हणजे ए बी सी, आणि इथे काय असायला पाहिजे, इथे असायला पाहिजे डी. एक तर कन्फर्म झाला. ठीक आहे, त्यानंतर इथं सी डी ई, आता इथे काय असायला पाहिजे, एफ असायला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर ई एफ जी आणि इथे एच असायला पाहिजे, डी एफ एच. आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑब्विसली ऑप्शन ए हे राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, सोप्या पद्धतीने आहे. तर अशा पद्धतीमध्ये किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. पुढचा प्रश्न बघा, 6, 13, 27, 55 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे, मग 6 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 13 होतात, तर 6 मध्ये 7 मिक्स केले की 13 होतात. राईट. मग 13 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 27 होतात, तर 13 मध्ये 14 मिक्स केले की 27 होतात. करेक्ट. 27 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 55 होतात, तर 27 मध्ये 28 मिक्स केले की 55 होतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये है ना, तितक्याच संख्येने काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे आणि +1 करायचं आहे. म्हणजे 27 आणि 27 54 होतात, +1 55 होतात. मग आपण त्यापेक्षा काय केलंय, 27 + 28 केलेलं आहे, म्हणजे 27 27 +1, 13 आणि 13 +1, 6 आणि 6 +1 है ना. आता 6 आणि 6 +1 म्हणजे 6 आणि 7च असणार आहे. 13 आणि 13 +1 म्हटलं म्हणजे 13 आणि 14च होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे मग तसंच 55 आणि 55 केलं तर किती होतात, 110 होतात, +1 म्हणजे 111. मग 55 + 56 केला तर किती होतात, 5 आणि 6 11 ला 1, हातच्या आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 111. 111 आहे का ऑप्शन मध्ये? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी हे 111 आहे, त्यामुळे ऑप्शन सी आपला राईट आन्सर येतो आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारे 111. पुढील प्रश्न बघा, हा अल्फाबेट्स प्लस नंबर्स मिक्स प्रश्न आहे. ठीक आहे, बघा ए सी एफ जे दिलेला आहे, त्यानंतर 1 3 6 10 दिलेला आहे. ठीक आहे, आता सिक्वेन्स नुसार बघितलं तर पहिला ए घेतलाय, त्यानंतर सी घेतलाय, त्यानंतर एफ घेतलाय, त्यानंतर जे घेतलाय. ठीक आहे, 1 चा गॅप, 2 चा गॅप, 3 चा गॅप. आता इथं जर 4 चा गॅप दिला आपण तर यायला पाहिजे ओ. ठीक आहे, ओ. ऑप्शन मध्ये बघायला गेलं तर ओ ने स्टार्ट होणारा एकही ऑप्शन नाही, इथे एन आहे, इथे पी आहे, इथे एम आहे. ओ ने स्टार्ट होणारा एकच आहे, ऑप्शन ए. बरोबर आहे ना. त्यानुसार आपल्याला राईट आन्सर जर म्हटलं तर ऑप्शन ए असायला पाहिजे. आणि त्यासोबतच 15 म्हणजे जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटचा नंबर, जसं की ओ चा 15 हा नंबर आहे, तर ओ 15. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, 2 6 12 20 दिलेला आहे. ठीक आहे, 2 6 12 20 असे आकडे आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, तर
प्रत्येक संख्येने म्हणजे 1 गुणिले 2 केलं तर 2 येतात. ठीक आहे. 2 गुणिले 3 केलं तर 6 येतात. 3 गुणिले 4 केलं तर 12 येतात. 4 गुणिले 5 केलं तर 20 येतात. तसंच 5 गुणिले 6 केलं तर 30 यायला पाहिजे. 30 आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन सी इथे बरोबर येत आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत ते तुमच्या प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही एक्झामिनेशनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये सोडवाल आणि जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकाल. आणखीन काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि लवकरात लवकर प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. तुमचं प्रिपरेशनला जर तुम्हाला बूस्टअप करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला बूस्टअप करा. ठीक आहे.